राम राम, नमस्कार. आपण बघत आहात JNC सिटी न्यूज. कॅमेरा आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगुळे. आपण आज चर्चा करणार आहोत या विकासाची व्याख्या, विकासाची दिशा आणि विकासासाठीचा अट्टहास आणि त्यासाठी नेमकं हे कशासाठी करायचं आहे. तर असे कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही देशामध्ये दळणवळणाची साधनं ही जेवढी सक्षम असतील तेवढं त्या राज्याचा, त्या देशाचा विकास हा सोपा होतो किंवा ते राज्य, तो देश समृद्धीकडे जातो असं म्हणतात. आणि विशेष करून रस्ते, रेल्वे मार्ग, जलमार्ग हे तर विकासाच्या धमन्या आहेत. अर्थात ही सगळी विकासाची योजना करत असताना किंवा हा प्रकल्प उभारणी करत असताना सरकारच्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि नागरिकांच्याही जबाबदाऱ्या आहेत. होतं काय की कुठलाही प्रकल्प करायचा झाला, मग तो कुठला असेल, विमानतळ असेल, एअरपोर्ट असेल, ड्रायपोर्ट असेल, त्याबरोबर तुमचं वॉटरपोर्ट असेल किंवा मग एखादं धरण असेल किंवा रस्ते बांधणे असेल, ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये हे प्रकल्प उभारत असताना कुणीतरी प्रकल्प बाधित होत असतंय आणि कोणाला तरी विस्थापित होत असतात. आणि मग त्या विस्थापितांना प्रस्थापित करण्याची जबाबदारी ही शासनाची, त्या त्या यंत्रणेची असते, अन्यथा त्याला विरोध होतो. आता शक्तीपीठ महामार्ग जो की नागपूर वर्ध्यापासून गोव्यापर्यंत जाणार आहे आणि तो मराठवाड्यातून होऊन पुढे जातोय. हे एक ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं, मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं बोललं जातं. परंतु मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे त्यांना काही स्वप्नामध्ये दृष्टांत झालाय का आणि म्हणून ते हे करतायत का? नाही. ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे या सर्व विदर्भापासून तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत कोल्हापूरच्या पुढे हा सगळा बेल्ट, मग त्यामध्ये उस्मानाबाद आलं, बीड आलं, हा सगळा बेल्ट इथे विकासाचा मार्ग खुला व्हावा म्हणून हा महामार्गाचा प्रकल्प त्यांनी आखलेला आहे. पण असं जरी असलं तर मग याला विरोध का होतोय? कारण मला वाटतं सरकार कुठेतरी कमी पडतंय की या महामार्गाचे किंवा या प्रकल्पाचे फायदे सांगण्यामध्ये कमी पडतंय एक, किंवा फायदे सांगण्यापेक्षा सरकार दडपशाहीचा प्रयत्न करतंय आणि दडपशाहीनं हा प्रकल्प राबवायला बघतंय, ही खरी चूक आहे. बरं, मग शेतकरी विरोध का करतायत जमीन देण्यासाठी? त्याचं कारण असं आहे की प्रकल्पग्रस्तांचे आधीचे काही अनुभव फार चांगले अशातला भाग नाही. मग तो कुठलाही प्रकल्प असेल, जायकवाडी प्रकल्प असेल, येलदरी प्रकल्प असेल, परभणीचं कृषी विद्यापीठ असेल किंवा आणखी कुठले. आता जायकवाडी सारख्या धरणाचं 25% धरण शिल्टअप व्हायला आलं, परंतु अजून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाही. आणि विशेष असं होतंय की विस्थापित झाल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्तांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो सन्मान मिळत नाही. आणि मग हा अनुभव समोर असल्यामुळे या प्रकल्पाला शेतकरी आपली जमीन देण्यासाठी विरोध करतायत आणि त्यांचा विरोध हा रास्त आहे. कारण तुम्ही त्यांच्या जमिनी घ्याल, त्यांचा उपजीविकेचं साधन निघून जाईल, पुन्हा तुम्ही त्या प्रकल्पग्रस्तांना, ते विस्थापित झाल्यानंतर त्यांना प्रस्थापित करण्याच्या बाबतीमध्ये सरकारची जी उदासीनता येते, त्यांचे प्रश्न समजून घेण्याऐवजी त्यांचे उपकार आहेत. तुम्ही जमीन घेता शेतकऱ्याची, त्या ठिकाणी एक प्रकल्प उभा करता, त्या प्रकल्पासाठी तो संबंधित गुत्तेदार तिथे पैसे लावतो आणि म्हणून त्याला तुम्ही सन्मानाची वागणूक देणार, आणि ज्यानं जमिनीचं बलिदान दिलेलं आहे त्याला मात्र तुम्ही एडीसपिडीस करणार. असं कसं चालेल? आणि घेत असताना तुम्ही त्याची जमीन बळकावण्याचा जर प्रयत्न कराल तर हे कदापिही सहन केलं जाणार नाही. परंतु एक आहे की म्हणून काही प्रकल्पच होऊ नये किंवा प्रकल्पच रद्द करा, ही मागणी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रकल्प व्हायला पाहिजे, विस्थापितांचा जे आहे तर त्यांना प्रस्थापित केलं पाहिजे. मग नेमकं काय केलं पाहिजे? तर मला असं सुचवावंसं वाटतं की ज्या शेतकऱ्यांची जमीन ह्या प्रकल्पामध्ये जाणार आहे त्यांच्या जमीन अधिग्रहणाच्या साधारणपणे कलम 1 ते 11 पर्यंतच्या नोटीस निघतात. मग पहिल्या नोटीस सोबतच त्या शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे एक. त्याचबरोबर त्याची किंमत किती होणार आहे ही बाजारभावाच्या 5 पटीनं किंमत रेडी रेकनरच्या नव्हे,
बाजारभावाच्या 5 पटीनं किंमत ती शासनानं दिली पाहिजे. 2, कलम 8ची जेव्हा नोटीस जाईल त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र कलम 8च्या नोटीस सोबत गेलं पाहिजे. आणि कलम 11 पर्यंत जेव्हा ही प्रक्रिया पोहोचेल तोपर्यंत सर्व पैसा पूर्ण मावेजा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. एक, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांची जमीन त्या शेती जमीन त्या प्रकल्पात जाणार आहे, जो भूमिहीन होणार आहे, त्याला शासनानं पर्यायी जागा द्यावी. पर्यायी शेती शासनानं दुसऱ्या ठिकाणी त्याला तेवढी नाही, त्यापेक्षा 1.5 पटीनं द्यावी. म्हणजे माझी जर 1 एकर जमीन जाऊन मी भूमिहीन होत असेल तर शासनानं मला किमान 2 एकर जमीन दुसरीकडे दिली पाहिजे. त्या 1 एकरचे मला पैसे गेले पाहिजे. त्याचबरोबर जे कमर्शियल डेव्हलपमेंट त्या प्रकल्पाच्या अंतर्गत होणार आहे रस्त्याला लागून, त्या कमर्शियल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा या प्रकल्पग्रस्तांना भागीदारी दिली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प हा व्यावसायिक प्रकल्प आहे. तुम्ही गुत्तेदाराला बीओटी बेसिसवर देणार आहात, त्याच्यावर टोल टॅक्स वसूल करणार आहात आणि पुढे त्या रोडचे 1,00,000 कोटीमध्ये हा प्रकल्प होतोय. तर ह्या रोडचे पैसे संपल्यानंतर, प्रकल्पाचे पैसे परतफेड झाल्यानंतर पुढे देखील टोल चालू राहणार आहे. तर या प्रकल्पामध्ये या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जेवढी जमीन गेलेली आहे त्याच्या व्हॅल्युएशनच्या प्रमाणामध्ये या प्रकल्पामध्ये भागीदारी दिली पाहिजे, जेणेकरून या शेतकऱ्यांना दर महिन्याला काही ना काही फिक्स उत्पन्न चालू होईल. आणि मी जे म्हटलं की भूमिहीनांना दुसरी जमीन दिली पाहिजे, त्याचं कारण असं आहे की या शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करणे याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरा कोणता व्यवसाय येत नाही. आज सगळी जमीन जाईल, पैसे घेऊन पैसे किती दिवस पुरणार आहे? एक ना एक दिवस पैसा संपणार आहे. आणि म्हणून त्याच्या उपजीविकेचं साधन परमनंट करून दिलं पाहिजे. ह्या अशा जर गोष्टी शासनानं स्वीकारल्या तर मला नाही वाटत की कुठल्याच स्तरामधून शेतकऱ्यांकडून त्यांना विरोध होईल. पण होते काय की या आंदोलकांचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहे ही ह्या मंडळींच्या हेतूबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण नेता कोण आहे हो? कोण नेता असतो? नेता तो की जर समाजाला एखादी दिशा देणे, समाजाची काही भूमिका चुकत असेल तर योग्य भूमिका त्यांना समजावून सांगणे, त्यांची भूमिका रास्त असेल तर त्या भूमिकेचं समर्थन करणे आणि शासनाकडे पैरवी करणे, शासनाच्या दरबारी त्याच्या सगळं त्यांचे प्रश्न मांडणे आणि ते प्रश्न सोडून घेणे, याला नेता म्हणतात. आणि हा नेता कोण होतो? जो शेतकऱ्यांच्या किंवा कुठल्याही चळवळीमधून समोर आलेला असतो, जे अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांची समज त्यांना असते आणि त्या प्रश्नाची उकल करण्याचं देखील नॉलेज त्याच्याकडे असतं, तो नेता. पण झालं काय की जिथे गर्दी दिसली तिथे समोर जाऊन उभं राहायचं आणि मी तुमचा नेता म्हणायचं, भाषण ठोकायचे. मग त्या विषयाचं गांभीर्य नाही, विषयाची जाण नाही, त्या विषयाचं सोल्युशन त्यांच्याकडे नाही. फक्त काय तर गर्दी दिसली, कुठे अन्याय दिसला, मग त्यांची भूमिका चूक आहे बरोबर आहे, चूक असेल तर त्यांना समजावून सांगण्याचं भानगडीत पडायचं नाही. फक्त एक डोळा मतावर आणि दुसरा डोळा मांडवलीवर, अशा प्रकारचे नेते उदयाला आलेले. तुम्ही म्हणाल मी आरोप चुकीचा करतोय. राजू शेट्टीचं काय? त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे राजू शेट्टी एकीकडे ऊस उत्पादकांच्यासाठी भांडण्याचं आव आणतात आणि दुसरीकडे कारखानदारांसोबत जाऊन मांडोळी करतात. तोच प्रकार इकडे चालू केलेला आहे. त्या राजू शेट्टींना काय मराठवाड्यातले प्रॉब्लेम माहिती आहेत? इकडच्या समस्या काय माहिती आहेत? इकडचा शेतकरी आत्महत्याग्रस्त झालेला आहे. इकडचा शेतकऱ्याची आर्थिक विवंचनेमध्ये सगळा शेतकरी आहे. एकही शेतकरी सुखी समाधानी नाहीये. आणि मग अशा माध्यमातून त्याची थोडीशी जमीन जाऊन त्याचा मोबदला पुरेपूर मिळून 4 पैसे जर शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणार असतील तर त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं सोडून मी शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून जेवण करतो म्हणणारा राजू शेट्टी तिथे पट्ट्या गोळा करतोय. आमच्या खासदारांनी एकतरी प्रकल्प दाखवावा त्यांच्या गेल्या 2 आमदारकीच्या काळामध्ये आणि कार्यकाळामध्ये आणि त्यानंतर 3 वेळेच्या खासदारकीच्या कार्यकाळात 25 वर्ष तुम्ही सत्ता भोगतात. एक तरी प्रकल्प परभणीसाठी आणला का? एक बोट दाखवण्यासारखं काम तुम्ही केलं की ह्या परभणीच्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी यांनी काय काम केलेलं आहे?
काय नाही, फक्त काय ते देवगिरीचा अपडाऊनचा थांबा प्लॅटफॉर्म नंबर 1 वर, 1 वरून 2 वर, 2 वरून 1 वर. हे काय कर्तृत्व आहे खासदाराचं? तो पोखरणीचा ऊर्जा प्रकल्प कुणामुळे बंद पडला आहे? वाढीव एमआयडीसी जमीन कोणामुळे मिळत नाहीये? या ठिकाणचे परभणीमधले प्रशासकीय कार्यालय बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेले, त्यावेळेस कुठे होतात तुम्ही? या ठिकाणी येणारं एअर कार्गोचं एअरपोर्ट गेलं, त्यावेळेस तुम्ही कुठे होता? मनमाडचा ऑइल डेपो तिथे येणार होता, तो आला नाही, त्यावेळेस तुम्ही कुठे होता? म्हणजे काही कन्स्ट्रक्टिव्ह करणं किंवा घडवून आणणं यापेक्षा एक बंद कसं पाडता येईल, ते हाकडून कसं देता येईल, त्याला विरोध कसा करता येईल, याच्यामध्येच खासदार धन्यता मानतात. आणि ते राजू शेट्टी सारखे आणि खासदारांसारखी माणसं जर या शेतकऱ्यांचं नेतृत्व करू लागले तर या शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य तऱ्हेने मांडले पाहिजे, योग्य रीतीने मांडले पाहिजे. जसं मी सांगितलं, शेतकऱ्यांना कलम 1च्या नोटीस सोबत प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. त्याला जमिनीचे किती पैसे मिळणार आहेत, बाजार भावाच्या 5 पट याची हमी तिथे दिली पाहिजे. कलम 8 पर्यंत प्रक्रिया जाईपर्यंत त्याच्या घरातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये, शासकीय सेवेमध्ये नोकरीत घेतलं पाहिजे, त्याचं अपॉइंटमेंट लेटर दिलं पाहिजे. कलम 11ची पूर्तता नोटिसीची पूर्तता होईपर्यंत त्याचा मावेजा पूर्णपणे 100% त्याच्या खात्यामध्ये जमा झालेला पाहिजे. जो शेतकरी भूमिहीन होतोय त्याला पर्यायी शेती जमीन दिली पाहिजे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या लागून जो काही व्यापारी संकुल उभारले जाणार आहे किंवा व्यापारी दृष्ट्या जी जागा डेव्हलप केली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा भागीदारी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला प्राधान्यानं दिली पाहिजे. आणि एकूण सगळ्या प्रकल्पामध्ये इक्विटीमध्ये त्या शेतकऱ्याला ज्या प्रमाणामध्ये ज्याची जेवढी जमीन गेलेली जी व्हॅल्युएशन होते त्या प्रमाणामध्ये, तेवढ्या टक्केवारीमध्ये त्या प्रकल्पामध्ये इक्विटी शेअर हा शासनानं दिला पाहिजे. ह्या धर्तीवर हे आंदोलन गेलं पाहिजे. आणि या नुसतं प्रकल्प रद्द करा हे काही आंदोलनाची दिशा होऊ शकत नाही. प्रकल्प होऊ द्या, मात्र प्रकल्प होत असताना प्रकल्पग्रस्तांना विस्थापित होऊ देऊ नका. त्यांना सन्मानानं प्रस्थापित केलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना शहिदाचा दर्जा दिला पाहिजे. पिढीजात असलेली जमीन एका समाजाच्या भल्यासाठी जर तो दान करत असेल, ती जिथे देत असेल प्रकल्पासाठी, तर तो खूप मोठा त्याग आहे. आणि त्या त्यागाचा सन्मान झाला पाहिजे. तरच हे विकासाचे प्रकल्प पुढे जातील. नाहीतर शासनानं जर शक्तीचा वापर करून जर ह्या शेतकऱ्यांचं पीठ करायची जर भूमिका घेतली तर असे शक्तीपीठ उभे राहत नसतात. शक्तीपीठ म्हणजे सर्वसामान्यांना त्या ठिकाणाहून शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, ती शक्तीपीठ आहे. शासन हे देखील सामान्य माणसाचं शक्तीपीठच आहे. मग सामान्य माणसाने शासनानं जर या सामान्य माणसाला छळायचं ठरवलं आणि त्याची माती करायची आणि त्याचं पीठ करायचं जर ठरवलं तर मग लोकांनी जायचं कोणाकडे? म्हणून शासनानं देखील आपली भूमिका योग्य पार पाडली पाहिजे. शक्तीपीठाची भूमिका शासनाने पार पाडली पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसावर अन्याय होणार नाही आणि मग शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प उभारले जातील. हा प्रकल्प जर उभारला गेला तर या सर्व परिसरामध्ये पर्यटनाचे मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर दळणवळणाची सोय झाल्यामुळे या ठिकाणी इतर उद्योग देखील अर्थव्यवस्थेला मोठं बळ मिळणार आहे. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. मात्र त्याला जो विरोध होतोय, प्रकल्प रद्द करा हा विरोध होतोय, हा चुकीचा आहे. प्रकल्प झाला पाहिजे, परंतु कुठल्या दिशेने झाला पाहिजे, कोणत्या प्रकारे झाला पाहिजे हे आम्ही सगळं विस्तृतपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं आपल्याला पटतंय का बघा. जर पटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आमचं चॅनल कृपया सबस्क्राईब करा.